घरामध्ये बऱ्याच कॅना होत्या आणि नवीन नवीन गार्डनिंग सुरू आहे. मग म्हटलं बनवू काही आणखी एक नवीन. मग बनवला एक बदक. आणि बनवत असताना थोडी मेहनत लागते, पण त्याच्यामधला जो आनंद आहे तो कितीही महाग आणलेल्या वस्तूमध्ये नाही भेटू शकत. आपण हातानं बनवलेली वस्तू, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक क्षणाला आपण काहीतरी नवीन क्रिएटिव्ह करतो आणि ते जेव्हा आपण पाहतो पूर्ण झाल्यानंतर, तेव्हा जे सॅटिस्फॅक्शन असतं ना, ते कोणत्याही पैशात नाही घेता येत. म्हणून मग मी शक्यतो घरीच बनवत असते. थोडासा वेळ मिळाला की आपलं काहीतरी घरी बनवत राहायचं छान छान. आणि एखाद्या दिवशी मन उदास झालं किंवा असंच काहीतरी तब्येत बरी नसली किंवा मूड चांगला नसला की आपलं आपण बनवलेल्या वस्तूमध्ये पाहायचं. एवढा आनंद मिळतो ना की आपल्या मनातलं दुःख किंवा एखादी चिंता ती दूर होते. कारण आपण ती वस्तू बनवताना अनुभवलेला प्रत्येक अनुभव हा आपल्यासोबत असतो आणि ती वस्तू आपण बघतो तेव्हा ते अनुभव, तो एक्सपिरियन्स सगळं असं ताजं होऊन जातं आणि आपण त्या आठवणीत रंगतो आणि जे दुःख आहे थोड्या वेळासाठी झालेलं ते आपण विसरतो. म्हणून थोडंफार का होईना पण घरामध्ये आपल्या हातचं क्रिएटिव्ह बनवत राहायचं, हेच माझं उद्देश आहे. आणि म्हणून मी थोडा वेळ मिळाला म्हणजे काहीतरी नवीन बनवतच असते. आणि असंच हे बनून झाला मग बदक हा. आणि त्याला छान कलर पण दिला मी. याच्यामध्ये जरी छोटी कॅन दिसत असली तरी याच्यामध्ये छान झाडं वाढतात. त्याच्यामध्ये कोणतंही झाड लावलं आपण म्हणजे छोटे छोटे तर छान ग्रोथ पण छान होते त्यांना. आणि आपण बाजारातून विकत आणलेल्या कुंड्यांपेक्षा हे कितीतरी पटीनं आपल्याला परवडतं. कसं वाटलं मग? आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट आणि माझ्या कलेला नक्कीच वाव द्या. आणि मला माहीत आहे तुम्ही नक्कीच मला सपोर्ट करणार आहात. चला तर मग करा लवकर सबस्क्राईब. आवडली ना? बघा मी झाड पण लावलं त्याच्यामध्ये.